नमस्कार मंडळी, माझं नाव प्रणव हिराकांत डहाळे. आपलंच या चॅनलच्या नवीन भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासात माझ्या माहितीनुसार तरी ही पहिलीच घटना असेल की एखाद्या महापुरुषाचा पुतळा पडावा, तेही उद्घाटनानंतर अवघ्या 8 महिन्यात. सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेली एकच गोष्ट, ती म्हणजे सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. सोशल मीडियावरती सगळ्या स्तरावरून याचा निषेध व्यक्त होतो. कोणी सरकारला दोष देतंय तर कोणी शिल्पकारांना. राजकारणी आरोप प्रत्यारोपाचं काम करतच आहे, पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात काय आहे, आपली मतं काय आहेत, हे आज आपण जाणून घेऊ. बघा, असं आहे की शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे नाही तर या देशात जेवढे हिंदू आहेत ते त्यांना दैवत मानतात. ठीक आहे, तर त्यांच्या पुतळ्याबरोबर असं होणं ही फारच लज्जास्पद गोष्ट आहे. आणि जे कोणी कंत्राटदार आणि जे कोणी ठेकेदार किंवा राजकीय त्या सिंधुदुर्गमधले जे कोणी नेते किंवा जे असतील तर त्यांना जबाबदार धरलं पाहिजे, मान्य आहे. पण मला एक म्हणायचं आहे की शिवाजी महाराजांना जो पुतळा बनवला आहे आपण, त्याला जर इजा झाली, त्याचा अवमानना झाली तर एवढा आक्रोश आपण व्यक्त करतो आहे. नरेंद्र मोदी मला वाटतं काल आले होते वाधवनला, त्यांनी माफी मागितली. त्यांनी सांगितलं की आमचे दैवत आहेत म्हणून. जेव्हा एखाद्या गड किल्ल्याच्या खाली कोणतरी अवैध निर्माण करतो त्याच्यावरही यांना बोलायला पाहिजे आणि असाच आक्रोश आझाद मैदानपासून जोडे मारो आंदोलन केलं पाहिजे. की जी काही त्या मालवण किल्ल्याच्या परिसरात जी काही घटना घडली, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे नौदलाच्या माध्यमातून आणि ते सर्व जे स्मारक उभं केलेलं ते अत्यंत भव्यदिव्य असायला हवं होतं. परंतु जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या घटनेचा प्रत्येक समाज बांधवांच्या वतीने हा निषेधच चालू आहे सध्या तरी. आणि तो निषेध असलाच पाहिजे की शिवप्रभू आज जे काय आहेत ते गडकोटांच्या मुलं आहेत. आज ते गडकोट म्हणजे शिवाजी महाराजांची जिवंत स्मारकं आहेत. तर ही स्मारकं आपल्याला जोपासणं फार आवश्यक आहे. आणि त्यांच्यावरती सुरू असलेली अनधिकृत अतिक्रमणं असतील, ही देखील शासनाने त्याच तातडीने त्यांच्यावरती देखील कठोरातली कठोर कारवाई करायला हवी. दुर्दैवाने आज असं होतं आहे की या कामात ज्या काही दुर्गसेवी संस्था काम करत आहेत त्या संस्थांना मुद्दामून शासनाच्या माध्यमातून असू द्या किंवा इतर असामाजिक तत्वांच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते. म्हणजे अतिशय त्यांना कठोरपणे टार्गेट केलं जातं आहे. हे देखील आपण गेल्या काही काळात लक्षात घेतलं पाहिजे. अगदीच मग ते विशालगडचं प्रकरण असो किंवा आणखीन इतर कोणते असो, तर याच्यावरती देखील आपल्या शासनाचं एक सक्षम असं नेतृत्वाने त्याच्यावरती दखल अंदाज घेतला पाहिजे. आणि त्याच्यावरती कारवाई त्यांच्यावरती देखील त्याच पद्धतीने कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि मालवणच्या घटनेबद्दल तर मी वैयक्तिक असं म्हणेल की आई दुर्गाडीच्या परंपरेने जे नौदल महाराजांनी उभं केलं तर ते संपूर्ण आपल्या कोकण प्रांतात अथांग असं जवळजवळ एक 750 किलोमीटरच्या त्या किनारपट्टीच्या भागामध्ये पसरलेलं आहे. तर या सर्व गडकोटांचं जीर्णोद्धार होणं फार आवश्यक आहे. सोबतच त्या ठिकाणी आपल्याला ते जे स्मारक आहे ते पुनर्जीवित किंवा पुनर्निर्माण कसं होईल यासाठी देखील शासनाने अथक प्रयत्न केले पाहिजे. सर्वप्रथम मी एक बोलू इच्छितो की ज्या राजाने संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं स्वराज्य स्थापनेसाठी, आज त्या महाराजांची, त्यांच्या पुतळ्याची अशी विटंबना व्हावं ही फार लज्जास्पद गोष्ट आहे. त्यासाठी राजकारण जबाबदार आहे, कोणी व्यक्ती जबाबदार आहे, हे हेवे दावे सध्या बाजूला ठेवून आता जी विटंबना झालेली आहे त्याच्यावरती काहीतरी नियोजन करावं, सरकारने करावं. किंवा जे स्वतःला मावळे म्हणून घेतात छत्रपती शिवाजी महाराजांची, त्याच्यामध्ये मी असेल, तुम्ही असाल, हा असेल, त्यांनी लक्ष द्यावं. आणि इथून पुढे राजा ते आपले राजे नाही आहेत, तो आपला देव आहे. देवळं तुटण्यापासून ज्यांनी वाचवली तो खरा देव. त्या देवाची पुन्हा अशा पद्धतीने विटंबना होऊ नये या संदर्भात आपण सगळ्यांनीच एकजुटीने काहीतरी पावलं उचलावी, एवढीच माझी इच्छा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, एक अतिशय दुर्दैवी घटना होती सर्व शिवभक्तांसाठीच. आणि त्याच्यासाठी आम्हाला सर्व शिवभक्तांनाच दुःखसुद्धा वाटतं आहे. परंतु आणि नक्कीच जे दोषी आहेत, ज्यांनी या प्रकारचं निकृष्ट पद्धतीचं बांधकाम केलं आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याच वेळेस मी जेव्हा हा पुतळा पडला आणि याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र आपण बघतो आहे की कसा जनाक्रोश उठलेला आहे या निकृष्ट कामाच्या विरोधामध्ये, तर माझं असंही एक मत असेल की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे 300-350 किल्ले जे जिंकले, त्यांचीही नासधूस सध्या होत आहे, त्यांची पडझड होत आहे. तर ती पडझड पण थांबवण्यासाठी आपल्यातल्याच नागरिकांनी, आपण सगळ्यांनी मिळून
जर त्याच्यासाठी सुद्धा तितकाच आक्रोश केला आणि तितके प्रयत्न केले तर ते तीच खरी शिवाजी महाराजांना मानवंदनासुद्धा ठरेल. आणि आत्ता जे झालेले आहे या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि ही अतिशय निंदनीय घटना आहे. मी ही गोष्ट बातम्यांमध्ये ऐकलेली आणि जे झालं ते खरंच वाईट झालं, पण त्याच्यामागे फार राजकारण चालू होतं, यामुळे मी जास्त त्या गोष्टीवर लक्ष दिला नाही. जो 8 महिन्यात जो त्यांनी जो बनवला पुतळा, तो 8 महिन्यात तो पडायला नव्हता पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली त्याच्यावरती कारवाई ॲक्च्युली व्हायला पाहिजे, पण त्याच्यावरती जे राजकारण झाले ते व्हायला नव्हतं पाहिजे. सिंधुदुर्गमध्ये जी घटना झाली, बरोबर, आता याच्या आधी एवढे महाराजांचे पुतळे झाले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे झाले, ते बांधले गेलेत, पण अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका किंवा इजा झालेली नाही. पण हा पुतळा नुकताच 2023मध्ये बांधला आहे, तरी तो पुतळा पडला कसा काय याची चौकशी नक्कीच झाली पाहिजे. पण यावरून जे राजकारण चालू आहे, म्हणजे अतिशय खालच्या पातळीचं जे राजकारण चालू आहे, हा त्याला बोलतोय, तो त्याला बोलतोय, तर हे थांबून आपण ज्या महापुरुषांची विटंबना होते तर आपण एकत्र येऊन त्याची चौकशी करून मग त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. आपण ते सोडून राजकारणी फक्त राजकारण करत आहेत, त्यांच्या राजकीय पोळ्या भाजत आहेत. आणि प्रशासनाने सुद्धा आणि सरकारने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की कोणत्याही प्रकारचे कोणत्याही महापुरुषांचे जे काय आपण पुतळे बनवतो, स्मारक बनवतो, त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करू नये, ते व्यवस्थित आणि नीट बांधावे. दिनांक 4 डिसेंबर 2023 भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं एकूण बजेट 2,44,00,000 इतकं होतं. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला बनवले गेलेले हेलिपॅड जे तात्पुरता होते, यांचं बजेट देखील 2 करोडपर्यंत होतं. तर आपण या घटनेमागचे काही टेक्निकल गोष्टी आता समजून घेऊया. कुठल्याही महापुरुषाचा पुतळा उभारायचा असेल तर त्याआधी कला संचलनाची आणि जिल्हाधिकाऱ्याची परमिशन घ्यावी लागते. त्यासाठी कला संचलनाकडे एक क्ले मॉडेल सादर करावं लागतं. कला संचलनाचे संचालक राजीव मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फक्त 6 फुटाच्या क्ले मॉडेलसाठी परवानगी दिली होती. त्यांना सुद्धा कल्पना नव्हती की हा पुतळा 35 फुटाचा असणार आहे. ज्या दिवशी हा पुतळा पडला त्या दिवशी प्रचंड सागरी वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडला असं सरकारकडून सांगण्यात आलं. पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी हा पुतळा पडला त्या दिवशी त्या भागात एक झाड सुद्धा पडलं नाही. मग हा पुतळा नक्की निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडला की वाऱ्यामुळे पडला, हा खरंच एक प्रश्न आहे. तर हा तो प्रश्न सागरी वाऱ्यांचा. 1961 मध्ये उभारला गेलेला गेटवे ऑफ इंडिया समोरील शिवरायांचा पुतळा तो अजूनही भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे प्रश्न असा पडतो की नियमांच्या बाहेर जाऊन निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे हा पुतळा पडलाय की खरंच सागरी वाऱ्यामुळे पडलाय. पुणे शिवाजीनगर येथे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. 96 वर्षानंतर आजही तो पुतळा भक्कमपणे उभा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार या पुतळ्याची ऑर्डर नौदलाने काढली होती आणि ज्या दिवशी हा पुतळा पडला त्या दिवशी या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. सध्या तरी हे दोघेही फरार आहेत. शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर चालू झालेलं राजकारण आज शिवरायांच्या इतिहासापर्यंत पोहोचले. सत्ताधारी पक्षातलेच तसेच विरोधी पक्षातले प्रवक्ते सुद्धा कुठलाही संदर्भ न देता इतिहासाचे दाखले द्यायला लागले आहेत. सध्या सत्तेत असलेल्या पक्षांमधल्या भारतीय जनता पार्टीने सुद्धा माफी मागितली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि अजितदादांनी सुद्धा पुण्यात आंदोलनं केलेली आहेत. विरोधकांनी तर सत्तेदारांना जोडे मारो आंदोलन सुद्धा केले. आता तुमच्या माझ्यासारख्याला एकच प्रश्न पडतोय की ह्यातनं नेमके साध्य काय होणार आहे. जेव्हा विशालगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न आला तेव्हा विरोधकांनी याला धार्मिक रंग देऊन राजकारण केलं आणि सत्ताधाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आश्वासने दिली. जी गोष्ट तुमच्या माझ्यासारख्याला समजते ती यांना का समजू नये. आज शिवरायांची स्मारकं म्हणजे पुतळे नसून गडकिल्ले आहेत, जिथे महाराजांनी स्वतः वास्तव्य केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापित केलं. आज याच गडकिल्ल्यांची बुरुज ढासळतात. काही गडकिल्ल्यांवरती अतिक्रमण होतात, तीही धार्मिक अतिक्रमण. आणि याच गडकिल्ल्यांसाठी अनेक संस्था दुर्ग संवर्धनाची कामं करीत आहेत. गड पुन्हा उभा राहावा म्हणून सरकारकडून कुठलीही मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतः प्रयत्न करीत आहेत. मी तर म्हणेन खरे शिवराय यांनाच म्हणतो. ज्या तत्परतेने राजकोट किल्ल्यावर जाऊन सगळ्या पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची कामं केली, त्याच तत्परतेने गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा सगळे पक्ष धावून यावेत एवढी एक सामान्य माणूस म्हणून अपेक्षा करतो. सदर घटनेबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं मत पटल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.